नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण। तर माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे, वेलकम आहे। सगळे कसे आहात? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। तर आता मी नवीन व्हिडिओ बनवून घेऊन आले आहे। तर नवीन व्हिडिओ 1 वाटी साबुदाणा आणि 4 बटाटे वापरून मस्त असे पकोडे म्हणू शकता किंवा वडे म्हणू शकता। तर आपण साबुदाणा वडे खातो, पण हे जरा वेगळे, ते जास्त वेगळे, हे थोडे वेगळे। तर बस अशा पद्धतीने तुम्ही मस्त बटाटे उकडून घ्या। छान 4 पैकी 4 बटाटे उकडून घेतले आणि अशा पद्धतीने स्मॅश करून घेतले। आता ह्या बटाट्यामध्ये आपण साबुदाणे चांगले मिक्सरला वाटून घ्यायचे आणि मस्त अशी रवाळ पावडर बनवून घ्यायची। आता छान अशी रवाळ पावडर बनवून झाली। 1 मिरची मी हिरवी ही घेतली आहे। तर ही मिरची आहे ना, कमी तिखट मिरची आहे, त्याच्यामुळे पोटाला अजिबात त्रास होणार नाही। सुंदर अशी आपली ही रेसिपी होईल। आणि बघा मस्त असं आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि वडे सोडायचे तेलामध्ये। तर खूप सुंदर असे हे वडे होतात। तर आता बघा अजून एक थोडंसं मी याच्यात बदल करते। तर याच्यात तुमच्याजवळ जर राजगिरा पीठ असेल तर ते राजगिरा पीठ ॲड करा आणि अजून स्मॅश करून घ्या। मस्त असं बघू शकतात तुम्ही। आपल्याला ह्या पिठामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही, म्हणून हे वडे तुम्ही अगदी 8 ते 10 दिवससुद्धा बनवून ठेवू शकतात। म्हणजे बिना फ्राय करायचे आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही हे फ्राय करून खा मस्तपैकी, खूप सुंदर। तर बघा तेल गरम झालेलं होतं, त्याच्यामध्ये मी 2-3 छोटे छोटे लोळ्या टाकून आणि वडे सोडून घेतले, म्हणजे आपले छान होतात की नाही बघण्यासाठी। तर आता मी अजून एक पद्धत दाखवते। हे असे तुम्ही ह्या वेगवेगळ्या पद्धतीने एकच रेसिपी वेगळ्या पद्धतीने करू शकता। तर आता आपण याच्यात परत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घाला, जाडसर असा कूट करायचा आणि तो आपण मस्त यात घालायचा। आता परत आपण हे एकजीव करून घेऊया आणि छान असे वडे बनवून घेऊया। आता तर आपले फायनली वडे बनणार आहेत बरं का। बघा मस्त असे पकोडे किती सुंदर बनले, ते पण छानच बनतात। पण आपण याच्यात शेंगदाणा वापर केलेला नाही, फक्त राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ आणि बटाटे, बस एवढेच 2-3 पदार्थ घातलेले होते, तरीसुद्धा खूप सुंदर दिसतात। आणि असे आता आपण हे जे शेंगदाणे घातले आहेत ते मस्त टाकून आणि सगळे एकत्र एकजीव करून घेतले। आता आपण वडेसुद्धा सोडून घेतले। तो व्हिडिओ माझ्याकडून मिसमॅच झाला आहे, तर तुम्ही वडे बघू शकता किती सुंदर झालेले आहेत। बघा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मंडळी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का। आणि मस्त असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तेवढं चॅनल पण सबस्क्राईब करा आणि या तुम्ही पण वडे खायला। आवडली का तुम्हाला माझी ही साबुदाणे वडे रेसिपी? तर किती छान आहे, थोडीशी युनिक आणि वेगळी। आणि कसं आपल्या पण जिभेचे चोचले थोडे पुरवायचे। आता कसं हरतालिका व्रत येत आहे आणि तसंच आपले गणेश चतुर्थी आहे, नवरात्री जवळ येत आहे। तर तुम्ही पण असेच वडे करून आणि एन्जॉय करा आणि तुमच्याही परिवाराला खायला द्या। तुम्ही स्वतःही कामस्त आनंदी राहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, तुम्हाला जितके हे बाहेरून दिसतात ना तेवढंच आतून हे सॉफ्टसुद्धा आहेत बरं का वडे, हे पण एक नक्की। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद, बाय बाय।